नमस्कार मित्रांनो. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आज बघणार आहे एनकॅप्सुलेशन म्हणजे काय. तर ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे एनकॅप्सुलेशन कशाला म्हणायचं आणि त्याचं एक्झाम्पल एकदम सोप्या भाषेत. तर एनकॅप्सुलेशन जर डेफिनेशन बघितली तर त्याचं मिनिंग काय, तर डेटा जो असतो आपला, डेटाला बंडलिंग करायचं. डेटा बंडलिंग म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे रिलेटेड डेटा जो असतो एकमेकाशी रिलेटेड तो एकत्र ठेवायचा. ठीक आहे, एकत्र ठेवायचा. तर हा एकत्र का ठेवायचा, एकत्र ठेवण्यामागचं कारण काय, तर याच्यामुळे काय होते तर डेटा ऍक्सेस कंट्रोल आपल्याला काय मिळते, तर डेटा ऍक्सेस करण्यासाठी कंट्रोल मिळतो. ठीक आहे, आणि हे ज्यावेळी आपल्याला डेटा ऍक्सेस कंट्रोल मिळते तर त्याचा फायदा होतो आपल्याला की डेटाला सिक्युरिटी मिळते. डेटाला काय मिळते, सिक्युरिटी मिळते. तर हे असं कसं काय, तर याचं एक एक्झाम्पल आपण इन जनरल एक्झाम्पल बघूया. तर इन जनरल एक्झाम्पल काय, तर समजा की आता तुम्ही सगळेजण आता कधी पण इंटरव्ह्यूला जाता, बरोबर. तर इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही काय करता, तर एक फोल्डर फाईल घेऊन जाता, बरोबर. फोल्डर फाईल घेऊन जाता, बरोबर. याच्यामध्ये काय असतंय, तर आपला रिझ्युमे, बरोबर. रिझ्युमे किंवा रिझल्ट्स, आतापर्यंतचे सगळे रिझल्ट्स आणि अदर सर्टिफिकेट्स, बरोबर, अदर सर्टिफिकेट्स. मग हे जी फोल्डर फाईल आहे डॉक्युमेंटचं एनकॅप्सुलेशन फोल्डर फाईलमध्ये. सिमिलरली अजून एक एक्झाम्पल आपण बघूया की दुसरं एक्झाम्पल काय, तर समजा आपल्या घरात तिजोरी असते, बरोबर. तिजोरी असते आणि त्याच्यामध्ये एक कप्पा असतोय, बरोबर. तिजोरीमधला जो कप्पा असतोय, हिडन कप्पा, जिथं आपण काय करतोय, आपल्या मौल्यवान वस्तू ठेवतो. मौल्यवान वस्तू ठेवतोय ज्याच्यामध्ये गोल्ड, सोनं, चांदी, बरोबर, पैसा किंवा इतर काही डॉक्युमेंट्स, हे सगळं आपण तिजोरीमध्ये एका कप्प्यामध्ये ठेवतोय, बरोबर. मग हे काय झालं, तो कप्पा म्हणजे इनकॅप्सुलेशन ऑफ मौल्यवान वस्तू. आणि ह्याचा डेटा ऍक्सेसवर कंट्रोल कसा झाला, उद्या जाऊन समजा तुमच्या घरात कोण पण पाहुणा आलं, ठीक आहे. तुमच्या घरात समजा कोण पण पाहुणं आलं, ठीक आहे. तर तुमच्या पाहुण्याला तिजोरीचा डिरेक्टली ऍक्सेस नाही आहे, बरोबर. तुमच्या पाहुणा हा तिजोरी, ही काही जी तुमची तिजोरी आहे, बरोबर, त्याच्यामध्ये या मौल्यवान वस्तू आहेत, त्या मौल्यवान वस्तूचा ऍक्सेस नसणार आहे. तुम्ही असं थोडीच आहे किंवा हा पाहुणा आला तिजोरी ओपन करा आणि आपल्या मौल्यवान वस्तू दाखवा, असं नाही करता, बरोबर. तर ह्याच्यामुळे काय झाला, मी मौल्यवान वस्तू तिजोरीच्या एका टप्प्यामध्ये इनकॅप्सुलेट केल्या, त्याच्यामुळे त्याला डेटा ऍक्सेसवर कंट्रोल मिळाला. कोण पण येऊ दे, त्याला ऍक्सेस नाही होणार. शेवटी आपण लॉक वगैरे करतोय त्याला, बरोबर. आणि ह्याच्यामुळे काय झालं, तर माझ्या मौल्यवान वस्तूला सिक्युरिटी प्रोव्हाइड झाली. कळतं एनकॅप्सुलेशन म्हणजे काय. तर हे प्रोग्रामिंग मध्ये आपण कसं करतोय त्याचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, प्रोग्रामिंग मध्ये हे अचीव्ह करायचं एक्झाम्पल काय, तर समजा मी हे कसं करणार, तर माझ्या इथं मी क्लास क्रिएट करतो. ठीक आहे, तर मी काय करणार, एक क्लास क्रिएट करणार. समजा हा क्लास आहे, त्याला मी नाव दिलं युजर. ठीक आहे, आणि या क्लासमध्ये काहीतरी मेथड्स असतील, व्हेरिएबल्स असतील, बरोबर. काहीतरी व्हेरिएबल्स असतील एक्स वाय झेड, जसं की फर्स्ट नेम, लास्ट नेम, राईट, डीओबी, इट्सेट्रा इट्सेट्रा. काही मेथड्स असतील, त्याच क्लासमध्ये मेथड्स पण असतील, जसं की फॉर एक्झाम्पल गेट फुल नेम. ठीक आहे, गेट फुल नेम, ज्याच्यामध्ये फर्स्ट नेम कॉन्टॅक्ट करून लास्ट नेमला आपण रिटर्न करणार. दुसरी एक मेथड आहे, एक्झाम्पल कन्सिडर करा की गेट डीओबी, जी रिटर्न करेल माझी डेट ऑफ बर्थ. ओके, आणि हा माझा क्लास आहे. आता हे काय झालं, तर युजर क्लासचं एनकॅप्सुलेशन झालं. त्याच्या युजर रिलेटेड गोष्टी आपण एनकॅप्सुलेट केल्या एका क्लासमध्ये. आता ह्याच्यात तो डेटा ऍक्सेस कंट्रोल कसा होईल, तर कोणताही क्लास प्रोजेक्टमधला कोणताही क्लास हा युजर ऍक्सेस नाही करू शकत जोपर्यंत मी या युजरचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करेन. म्हणजे मी दुसऱ्या कुठल्या जर क्लासमध्ये मला हा डेटा ऍक्सेस करायचा असेल तर मला काहीतरी पहिला ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागणार या क्लासचा, बरोबर. मग तो काहीतरी मी असं युजर 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 काहीतरी क्रिएट केला, त्याच्यानंतरच मला युजर डॉट गेट फुल नेम वगैरे ऍक्सेस करता येणार, बरोबर. आणि अशा पद्धतीनं आपण काय करतोय, तर एनकॅप्सुलेशन यूज करतोय इन प्रोग्रामिंग. आणि अशा पद्धतीनं अनलेस अँड अंटिल मी युजर ऑब्जेक्ट क्रिएट करणार तोपर्यंत मला युजरचा कोणताही डेटा ऍक्सेस होणार नाही. तर ही होती आपली एनकॅप्सुलेशनची कन्सेप्ट. तर नेक्स्ट कन्सेप्ट असणार आहे आपला ऍबस्ट्रॅक्शन. मोस्टली जी लोक आहेत, आपण ज्यावेळेला कन्सेप्ट अंडरस्टँड करतो त्यावेळी आपल्याला मोस्टली कन्फ्युजन होतं की एनकॅप्सुलेशन आणि ऍबस्ट्रॅक्शन मध्ये. तर आपण पुढच्या वेळेमध्ये बघूया ऍबस्ट्रॅक्शन म्हणजे काय. तोपर्यंत जय हिंद.